नवरा काही कामानिमित्ताने बाहेर शहरात गेल्यावर मी शेजारच्या रामूला लहान समजून माझ्याकडे छुपायला बोलावले. मी झोपले होते आणि रामू अभ्यास करत होता. काही वेळाने त्याने पुस्तक बाजूला ठेवले आणि माझ्याजवळ आला. त्याने माझ्या अंगावर हात फिरवायला सुरुवात केली. हळूहळू माझं बटन उघडलं आणि माझ्या अंगावर दाब देऊ लागला. खांद्यावरून खाली त्याचा हात सरकू लागला. नंतर त्याने माझा हात पकडून त्याच्या नको त्या ठिकाणी नेला. पुढे त्याने पण बाजूला केली आणि मला जवळ ओढून घेतलं. त्या सगळ्या गोष्टींचा मला धक्का बसला. पण त्यानंतर मी तुम्हाला माझ्या नवऱ्याची गोष्ट सांगते. मी राणी आहे. ही गोष्ट 5 वर्षांपूर्वीची आहे. मी माझ्या नवऱ्यासोबत भाड्याच्या घरात राहत होते. भाडं ₹5,000 होतं. माझा नवरा रिक्षा चालवायचा आणि खूप मेहनत करायचा. काही दिवसांनी तो विचित्र वागू लागला. तो वेळेवर घरी येत नव्हता. घराकडे लक्ष देत नव्हता. घाईघाईत जेवण करून पुन्हा बाहेर जायचा. मला त्याच्यावर शंका यायला लागली. एके दिवशी मी त्याला विचारण्याचा प्रयत्न केला, पण तो काही बोलायला तयार नव्हता. तो फक्त म्हणाला, "तुला काय कमी आहे ते सांग. मला खूप टेन्शन आहे." मी गोंधळले होते. त्या रात्री तो माझ्याजवळ आला आणि मला मिठी मारली. बऱ्याच दिवसांनी आम्ही एकत्र वेळ घालवला आणि सकाळी तो पुन्हा कामावर गेला. मला वाटलं तो कामाच्या तणावात आहे, म्हणून मी त्याला त्रास न देण्याचा निर्णय घेतला. मला भीती वाटत होती, म्हणून मी शेजारी शीतलला बोलावलं, पण ती येऊ शकली नाही. तिने तिच्या 2.5 वर्षांचा मुलगा रामूला पाठवलाय. तो अभ्यास करत बसला आणि मला झोपायला सांगितलं. मी झोपले, पण मध्येच मला कोणीतरी स्पर्श करत असल्याची जाणीव झाली. मी अर्धवट झोपेत होते. हलक्या स्पर्शामुळे मी दचकले. डोळे उघडले तर रामू माझ्या जवळ बसलेला दिसला. तो माझ्या केसांवरून हात फिरवत होता. मी आवाज केला. तो घाबरला आणि मागे सरकला. त्याने सांगितलं की केस डोक्यावर आले होते म्हणून तो ठीक करत होता. मी पुन्हा झोपले, पण मन अस्वस्थ होतं. नंतर मला स्वप्न पडल्यासारखं वाटलं, ज्यात तो पुन्हा माझ्याजवळ आला आणि माझ्यावर हात फिरवू लागला. सकाळी उठल्यावर माझं दुखत होतं आणि काहीतरी वेगळं जाणवत होतं.